सौरभच्या सोबतीला योगेश्वर पाटीलला तुम्ही पाहतात. प्रसाद षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सौरभ पाटील. षटक क्रमांक पहिलं प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेट. 3 षटकांचा सामना. चला स्पीडअप करा. रियांश 11 चावे टीमला विनंती असेल आता थोडा आता फास्ट क्रिकेट खेळा, कारण यानंतर अजूनही बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. ड्राईव्ह करण्यात आला. सुरुवातीला बॅटर सौरभ शफल झाला होता. ऑन साईडला टार्गेट करायचं होतं, परंतु लास्ट मोमेंटला की बॉल ऑप्शनच्या बाहेर फुल लेंथ होता, त्याच्यावर ड्राईव्ह करण्यात आला आणि एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. मागच्या सामन्यामध्ये भरपूर मोठं लक्ष दिलं. तब्बल 70 धावांचं आव्हान सेट करण्यात आलं होतं आणि त्या धावांचा पाठलाग ते करता आला नव्हता गावदेवी खोलिवली संघाला. त्याच प्रकारे इथे बॅटिंग त्यांना करावी लागेल, परंतु रियांश 11 चावेचा विचार केला तर मागचा सामना एकतर्फी त्यांनी जिंकला होता पुंडाच्या विपक्षामध्ये खेळत असताना. परंतु बघा ना, कसं स्पर्धा जसजशी पुढे जाते वेगवेगळे आव्हानं वाढत जातात, नवे नवे संघ येतात, मोठं मोठं चॅलेंज प्रत्येकी सामना दरम्यान हे वाढत असतं. आणि आता तेच असेल दोन्ही संघांसाठी. पहिला सामना भलेही त्यांनी एकतर्फी जिंकला दोन्ही टीमनं, परंतु आता हे दुसऱ्या फेरीतील मॅच आहे. दोघांकडे अनुभव आहे या विकेटवर कसं खेळायचं, आणि एक एक मॅच जिंकले तो आत्मविश्वास दोन्ही टीमकडे आहे. त्याच्यामुळे आता ह्या मॅचमध्ये एक वेगळं खडतर आव्हान त्यांना सामोरं नक्कीच येणार आहे. प्रसाद तयार, योगेश्वर पाटील समोर. फुल टॉस बॉल, खराब चेंडू आहे आणि बॉलला सरळ भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा 2 बॉलचा देखील इशारा येतोय. 1+6 मिळतात धावा 7. चुकीचा बॉल होता आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या सिक्सरच्या सहाय्यानं 7 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि धावफलक आता अगदी आपण पाहतोय वेगाने पुढे गेले 8 या आकड्यावरती. चांगला आगाज, चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. फ्रीटचा बॉल, प्रसाद. योगेश्वर समोर फ्रीट बॉल होता, ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना योगेश्वर खरं तर एक युवा खेळाडू आहे, परंतु त्याचा फॉर्म आणि त्याच्याकडे असलेला क्लास आपण अनेक स्पर्धांमध्ये त्याला चांगला खेळताना पाहिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर आमने लोनाड असोसिएशन मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला मागच्या वर्षीचा अवॉर्ड मिळाला, प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड त्याला मिळाला. एकाच स्पर्धेमध्ये लागोपाठ 3 अर्धशतक देखील याच खेळाडूंना बनवलेले आहेत, झळकावलेले आहेत. 9 धावा धावफलकावरती, परंतु रियांश 11 चावे नुकतीच एक जी स्पर्धा कव्हर केली आम्ही, जय बजरंग पावर शेलार चषक, तेथे चांगला खेळ राहिला होता. रिवर्सचा प्रयत्न केला, शॉर्ट मॅनला फिल्डर आहेत. आता धावबादचा देखील प्रयत्न तेथे जरूर राहिला, परंतु ओव्हर थ्रो झाला आणि एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचले सध्या तरी 9 या आकड्यावर. आता सध्या टेनिस क्रिकेट एवढं पुढे गेलेलं आहे की प्रत्येक विभागामध्ये एवढं क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं की प्रत्येक विभागासाठी एक स्पेशल सेपरेट असोसिएशन देखील तयार झालेले आहे. खरं तर आता चावे संघ अंबाडी असोसिएशनमध्ये खेळत असतात, जो शेलार कवाड अंबाडी काहीतरी असोसिएशन आहे. 10 धावा आहेत फलकावरती. आणि एका बाजूला खांडवल संघ आहे जो आमने लोनाड बेल्टमध्ये खेळत असतो. सेपरेट असोसिएशनमध्ये ते खेळतात, परंतु असोसिएशनच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला ऑदर्स इव्हेंट ऑदर्स टुर्नामेंट खेळण्यासाठी येतात त्यावेळेला जरूर ते त्यांच्यासाठी नवीन असतं. डॉट बॉल आलाय, चांगला फुल लेंथ होता, वेगवान बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. निर्धाव आणि धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 10 धावा. षटकारानंतर वापसी करण्याचा प्रयत्न करतोय सध्या प्रसाद. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका व्ही मध्ये एक्झिक्यूट करत असताना एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने 11 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आहे आणि मनामध्ये आता 35 नक्कीच विचार असेल की त्या 35 पर्यंत किमान आपल्याला जायचं आहे, एक फायटिंग टोटल या क्रीडांगणावरती बनवण्यासाठी, आणि तो प्रयत्न सुरू केला आहे आणि त्या एव्हरेजनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. Without loss, good start for the team.
खांडवल हा बॉल सोडून दिला, ऑफस्टंपच्या बाहेर होता, वाईड ऑफ ऑफस्टंप फुल लेंथ, परंतु अतिरिक्त बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 12 या ठिकाणी लागल्या. 12 रन्स ऑन द बोर्ड नाव. आज अगदी आपण पाहिलं तर वर्षातील अखेरचा दिवस आणि सांगितलं होतं कॅप्टननं की जे हेवे जावे असतील, जो वाद विवाद असेल, त्या सर्व गोष्टी विसरून आता वर्ष जसा सरलाय त्या गोष्टी आता सराव्या आपल्या मनातून आणि एक नवी सुरुवात आपण पुन्हा करावी आपल्या संघासाठी. आपल्या दैनंदिन आयुष्याची सुरुवात महत्वपूर्ण असते. इथे डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 12 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. आफ्टरनून सेशन आज यानंतर जो सामना आपण पाहणार आहोत तो सामना असेल कोणाचा आहे? इलावा सिद्धिविनायक अंजूर आणि मापोली. चला, न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि मापोली. सिकंदर मापोली आहे का? दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचं. तो पहिल्या फेरीतील सामना तुम्हाला यानंतरचा बघायला मिळेल. न्यू सिद्धिविनायक अंजूरच्या विपक्षामध्ये मापोली असा सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळणार आहे. नेहाल आले. चला आता थोडं स्पीडअप करा. रियांश 11 चावे कृपया. जवळपास 1 वाजले आणि अजूनही आपण चौथा सामना खेळतोय. एकूण 11 मॅचेस आजच्या दिवशी आपल्याला कव्हर करायच्यात. त्या अनुषंगाने आता वेळ वाचवणं देखील तेवढंच महत्वाचं असेल. यावेळेला फुलर लेन बॉल होता. लाऊडली अपील देखील करण्यात आली आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. बॅट आणि बॉलमध्ये तिथे संपर्क झाला नव्हता आणि एका धावेने स्कोर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला. 12च्या धावगतीनं धावा जर का बनवल्या तरी 36 धावा स्कोर कार्डवरती लागू शकतात. प्रोजेक्टेड स्कोर तेच दिसते आणि 36 धावा 3 ओव्हरच्या मॅचमध्ये एक चांगली टोटल बनू शकतं आणि त्याच दिशेने वाटचाल फलंदाजांना करावी लागणार आहे. सौरभ आणि योगेश्वर या दोघांकडून ती अपेक्षा असेल. योगेश्वरच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. सौरभ आतापर्यंत एकही मोठा फटका त्याला खेळता आलेला नाहीये. सातत्याने रिव्हर्सचा देखील त्याने प्रयत्न केलाय, परंतु कधी कधी ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळणं देखील तेवढंच महत्वाचं बनतं. परंतु आपण आता जसजसं लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट आलं तेव्हापासून अनऑर्थोडॉक्स क्रिकेट बऱ्याचशा फलंदाजांना खेळताना पाहिलंय. ओ, पंचांचा नो बॉलचा इशारा. मला वाटतं की फील्ड प्लेसमेंट थोडीशी चुकीची आहे. एका बाजूला 6 क्षेत्ररक्षक लावलेले आहेत. सर नो नाहीये का? योग्य ती फिल्डिंग आहे. चला, डिसिजन आता मागे घेतलेला आहे. चेक केलं, व्हेरीफाय केलं. दोन्ही अंपायर्स चर्चा करताना दिसले आणि त्याच्यानंतर सांगितलं की हा डॉट बॉल आहे. निखाल चांगली गोलंदाजी करतोय. सौरभ पाटील समोर सातत्याने सोडून दिला बॉल. इथे चांगला वेग होता, परंतु आता दिशा थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न निहालचा राहिला आणि एक्साच्या मदतीने धावा आता या ओव्हरमध्ये ही पहिली धाव तुम्हाला बघायला मिळाली. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर पुढे गेलाय. 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक. डीप मध्ये थर्डमॅन सेट करण्यात आलाय कारण सौरभ सातत्याने रिव्हर्सचा प्रयत्न करतोय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा लाईन बघावी लागेल. आणखी एक एक्स्ट्रा धाव. आता इथून कुठेतरी दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. वेग चांगला आहे,
परंतु त्या वेगाबरोबर तुमचा टप्पा चांगला असणं गरजेचं आहे, तुमचं दिशेवरचं नियंत्रण चांगलं असणं गरजेचं असतं. परंतु आता ते चित्र कुठेतरी वेगळं दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने वेगानं रन्स ज्या येत आहेत त्या एक्स्ट्राच्या स्वरूपाने येत आहेत आणि या एक्स्ट्रा धावा कुठेतरी संघाला डिमोटिवेट करत असतात. बॅटची वरची कडा लिडिंग एज हवे ते बॉल आणि पकडलाय जे सॉफ्ट डिस्मिसल. विकेटचा पतन पहिला धक्का. सौरभ पाटील बॅक टू डग आउट. सातत्याने स्ट्रगल करत होता आणि अखेर मोठा धक्का लागतोय तो म्हणजे टीम सौरभ पाटीलच्या स्वरूपामध्ये. शेखरनं चांगला झेल पकडला विकेट कीपर. नवीन बॅटर आता मैदानात एंटर होतोय जयेश. जयेश जोशी आता मैदानामध्ये एंटर होतोय. फायनली तेथे सफलता मिळाली. वेगामध्ये खरं तर बॅटर बीट झाला होता. पेस ऍडजस्ट करता आला नव्हता बॅटर सौरभला आणि बॅटची वरची कडा घेत असताना बॉल मागे विकेट कीपरच्या हातामध्ये येताना आपण बघितला. याच प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. विकेटचा खुराक प्राप्त केल्यानंतर आता नेहल अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना दिसेल की जयेश इथे त्याचा स्वाभाविक खेळ खेळणार. आल्या आल्या पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागते. बॉल वेगाने सरसावतोय गल्ली रिजन मधून. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सरळ निघून गेला. 4 धावांकरिता चौकार. प्रॉपर टायमिंग तेथे खरं तर नव्हतं परंतु रिझल्ट योग्य तो मिळाला. 4 धावा तेथे गरजेच्या होत्या आणि त्या 4 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड नाव. हा चौकार कुठेतरी दबाव कमी करताना दिसेल. न्यू सिद्धिविनायक अंजूरच्या विपक्षामध्ये महापोली यानंतरचा सामना होणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण यायचंय. बघा पहिली वॉर्निंग आता रियांश 11 चावे संघाला दिलेली आहे. लक्षात ठेवा आता फर्स्ट वॉर्निंग तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर वॉर्निंग कोणत्याही प्रकारे नसेल. थेट पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 2 रन्सची पेनल्टी असेल. लक्षात ठेवा. सातत्याने वेळ तुम्ही जास्त खर्च करता. नेहल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा बॅटची कडा बागे फ्लाय स्लिपला बीट करून विकेट कीपरच्या डोक्यावरून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. आणखी एक चौकार. लकी रन्स फॉर द टीम जयगावदेव खांडवल. बॅटच्या मधोमध चेंडू लागत नाहीये परंतु बॅटची कडा घेत असताना लागोपाठ हे 2 चौकार तुम्हाला इथे बघायला मिळाले आणि या 2 चौकारांनी आता धावफलक वेगाने पुढे नेलेला आहे. जो दबाव दिसत होता जो दबाव वाढत होता त्या दबावाला कमी करत असताना तुम्ही पाहताय 23 धावा 23 रन्स. आता कुठे सन्मानजनक टोटल स्कोर कार्ड वरती दिसते आणि चांगल्या एव्हरेजने धावा जोडण्याचा प्रयत्न केला. समोर लॉफ केलाय. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट इज लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर येतोय दमदार सिक्सर. होता टायमिंग प्रॉपर होतं आणि बॉल सरळ निघून गेला. लॉंग ऑन स्ट्रेटिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे सुरक्षित फटका आणि धावा वेगानं तेथे बनायला. 29 धावा. आफ्टर 2 ओव्हर. लास्ट ओव्हर. शेवटचं षटक आता इथून रियांश 11 चावे संघाचा विपुल येणार की आणखी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार ते तुम्हाला आता इथे बघायला मिळेल. मला आठवतं की विपुलनं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती परंतु आता या ठिकाणी तिसऱ्या षटकासाठी दिगंबरचा वापर करण्यात आलेला आहे. अनुभवाकडे आता रियांश 11 चावे संघाचा कॅप्टन जातोय. दिगंबरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कारण आता इथून धावांचा
नक्कीच मी म्हणेल बचाव करावा लागेल, अर्थातच धावा कमीत कमी खर्च कराव्या लागतील, तेव्हा या मॅचमध्ये ते पलटवार करू शकतात. आणि त्या ज्या वेगानं धावा बनवल्या गेलेल्या सध्याच्या घडीला 2 ओव्हरमध्ये 14.50 ची सरासरी राखलेली आहे. आणि याच गतीने जर का धावा फलंदाज इथेही बनवू शकले तर डेफिनेटली 45 पर्यंत टार्गेट हे जाऊ शकतं. आणि 45चं जर का टार्गेट इथे सेट केलं तर डेफिनेटली इथून मी म्हणेल दबाव वाढणार आहे. अनिकेत आहे का? येस, अनिकेतकडे चेंडू दिलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर योगेश्वरला तुम्ही पाहतायत, एक सिक्सर आलाय. चला, ऑलरेडी पहिली वॉर्निंग आलेली आहे मला वाटतं. रियांश 11 सावे तुम्हाला. अंतिम षटक आणि राऊंड द विकेट ना. ओ हो, फटका फसलाय. काय चेंडू हाताळला होता, कमी गतीने टाकलेला बॉल, अगदी स्वतःला तिथे कंट्रोल करावं लागलं. आणि इथे दुसरा धावेचा प्रयत्न, फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. योगेश्वर पाटील बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय, जितेश जोशी ब्रदर्स आता मैदानामध्ये आपण पाहतोय. जितेश आणि जयेश. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड नाव. अंतिम षटक आहे. चला, मापोली संघ कर्णधार आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ कर्णधार टॉस करण्यासाठी आपण यायचंय. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतो, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, कमी गतीने टाकलेला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा मूव्ह होणारा चेंडू तुम्हाला बघायला मिळेल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो डॉट बॉल. अंतिम ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये वेगानं धावा बनलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे सेकंड ओव्हरमध्ये नेहालच्या विपक्षामध्ये चांगल्या धावा आल्या, जिथे 17 धावा त्यानं खर्च केल्या. लास्ट 3 बॉलवर 14 धावा आल्या होत्या त्याच्या विरुद्ध. आणि केचा पुन्हा कमी गतीने टाकलेला बॉल पूर्णपणे बीट केला बॅटरला. सातत्याने बॅटरला रीड करून गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी कशी व्हायला हवी याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनिकेतच्या माध्यमातून पाहतात. खरं तर दिगंबरनं त्याचं रनअप वगैरे घेतला होता, परंतु त्याच्यानंतर एक कॅप्टननं अनिकेतकडे चेंडू सोपवला आणि अनिकेत आता या ठिकाणी चांगलं काम करत असताना यावेळेला ओव्हर पिच आहे. प्रॉपर टायमिंग, मिड विकेटच्या पलीकडे लॉफ्ट करत असताना भिरकावून दिल्या बॉलला सरळ षटकार. कडक शॉट, बेधडक शॉट, सुपर टायमिंग, अफलातून हा फटका आपल्याला इथे बघायला मिळाला आणि षटकार प्राप्त केलाय. या सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 36 धावा, 36. गुड टोटल ऑन द बोर्ड नाव. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. लागोपाठ 2 चेंडू डॉट आल्यानंतर फायनली जितेशनं आता धावांची कोंडी फोडत काढली आहे. सिक्सर, शॉर्ट ऑफ लेन, इथे चांगला बाउन्स मिळालाय.
आणि बॉल इथे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. मिश्रित गोलंदाजी, लेंथ मध्ये बदल, लाईट मध्ये बदल, वेगामध्ये बदल, वर्सटाईलला बॉलर आहे, व्हेरिएशन्स दाखवतोय. आणि हा तिसरा डॉट बॉल आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळालाय. लास्ट वन टू गो. शेवटचा एक चेंडू. आणि केत स्ट्रायकिंग इनला बॅटर जितेश. शेवटचा बॉल आणि इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. काय गोलंदाजी केले. एक्स्ट्रा धाव जरूर येथे मिळाली, परंतु आज पूर्णपणे फलंदाजला झाला अचंबित केलेला आहे. 37 धावफलकावरती महापोली संघ कर्णधार. टॉस करण्यासाठी आपण यानंतर पहिल्या फेरीतील तो सामना असेल आणि तो सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. आणि केत स्वीप करायचं होतं. याही वेळेला पोलर लेंथ सातत्याने हळूवार गतीने चेंडू टाकले आणि कुठेतरी वेगामध्ये बीट करताना अनिकेत दिसला. पहिलं सत्र समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ संपन्न आणि 3 षटकांच्या अखेरीस 38 धावा या धावफलकावरती लागलेत. 39 लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. राजेश पाटील आणि गिरीश पाटील यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. चला, दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला आपला खासदार आणि एका बाजूला आपला सरपंच. चला, 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतील ही लढत आपला सरपंच असा कॉल होता आणि आपला सरपंचच आलेला आहे. चला, तर पाहुण्यांना विनंती, पुन्हा आपण मंचावरती बसावं. टॉस जिंकलेला आहे. नाणेफेकी महत्वाची होती. मग आता टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. काय करणार, काय बॅटिंग करशील की गोलंदाजी करशील? गोलंदाजी. का गोलंदाजी का करणार आहेस आता, तेही आम्ही जाणू इच्छितो. काय कारण? काय नाही, असंच. आमचे पोरा जास्त नाहीत, दुसरीकडे मॅच आहे म्हणून इथं खेळायला आम्ही छोटीच मुलं आलो. मग गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय, प्रतिस्पर्धी संघ महापोली एक स्ट्रॉंग टीम आहे. या परिसरामध्ये ते सातत्याने खेळत असतात. किती धावसंख्येपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40. शुभेच्छा असतील तुम्हाला. आकाश, टॉस गमावलेला आहे. शेलारची स्पर्धा जिंकली आणि त्याच्यानंतर गावामध्ये कसं वातावरण होतं आणि ओव्हरऑल संघामध्ये कसं वातावरण होतं? खूप छान होतं आणि आम्ही टॉस जिंकला तर बॅटिंगच घेतली असते. आता बॅटिंगच भेटली आम्हाला. मग काय टार्गेट देशील? 50पर्यंत मारण्याचा प्रयत्न करू. आज पूर्ण स्ट्रॉंग टीम असेल की काही खेळाडूंची कमतरता? कमतरता आहे 2-3 प्लेयरची. शुभेच्छा असतील. या मॅचमध्ये तू चांगला खेळावा. नाणेफेकी संपन्न झाली. टॉस जिंकला या ठिकाणी न्यू सिद्धिविनायक अंजुरनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे टीम महापोली, सिकंदर स्पोर्ट महापोलीला. तर जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी प्रथमेश ठाकूर पुन्हा तुमच्यासोबत जोडले जात आहेत. नाव बॅक टू कम बॉक्स. शरद बारकू पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. अर्थातच नितेश पाटील दादांचे पिताश्रय आहेत शरद बारकू पाटील, आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. षटक क्रमांक 3
जसं पूर्ण झालं तसं गुण तालिकेवरती आमच्या धाव पुस्तकावरती धावा लागला होता 38 39 टार्गेट डोळापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. येस अंपायर. येस 10 जण आहेत मैदानामध्ये. पहिला चेंडू आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. फटका चांगला आहे. गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. बॉल थांबणार नाहीये. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरपंच गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले नसणार आहे कारण अवघ्या 3 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण लढत. अगदी आपण पाहिले तर दोन्ही संघांना विजय हा फार महत्वाचा आहे. सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जय गावदेवी क्रिकेट संघ खांडबल आणि त्यांच्या विरोधामध्ये रियांश 11 सावे या दोन संघांमध्ये ही लढत. ओ जोरदार बॉडी लाईन वरती आदळलाय. प्रचंड वेग होता चेंडू मध्ये. डीप झालाय की काय बॉल. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड अंपायरला जर हवा तर आम्ही रिव्ह्यू देऊ आणि ऑनफिल्ड अंपायरने सांगितलंय मनामध्ये शंका चेक केलं जाईल. यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजूर आणि मापोली दोन्ही संघ आपण तयार आहे. जशी मॅच कंप्लीट होईल तसं आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. काल 1:15 खरं तर आपण पाहिलं तर वरचा पूर्ण लॉट क्लिअर झाला होता पण आज मात्र वेळ थोडा आपला अतिरिक्त चालला. या गोष्टीची नोंद घ्या. येस थोडी दुखापत देखील होते. ओम चला लवकर जरा. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. थर्ड अंपायर टेक्निकल रूम मधून हा निर्णय आलाय. तंत्रज्ञान आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करत असताना अगदी हा निर्णय पंचाने आपल्यापर्यंत पोहोचवला. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जयेश. ओव्हर नंबर पहिली. पाटलाग 39 करायचा आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस डीप मध्ये फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला आणि असे क्षेत्ररक्षक तुमच्या आउटफील्ड मध्ये असणं फार महत्वाचं आहे. व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट पहिल्याच अटेम्प्ट मध्ये बॉलला गॅदर करणं योग्य ती फेकी करणं हे फार महत्वाचं आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय मिड ऑफ डायरेक्टेड. बाल बाल बचे हेच म्हणावं लागेल कारण मिड ऑफला बॉल होता. डायरेक्टेड करण्याचा प्रयत्न केला. बॅकअप नव्हता आणि आणखीन एक धाव तिकडे मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे. स्कोर मित्र मला माहिती देतात पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
येणारे 12 बॉल, येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 15च्या सरासरीनं 30 धावांची गरज. बघा खरं तर पॅनल्टी लागायला नको त्यासाठी 10 प्लेयर नाही खेळतायत, पण एक्स्ट्रा प्लेयर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवलाय. हे कांडपे संघाने कदाचित सकाळी केलं असतं तर त्यांना 2 धावांची कमी पॅनल्टी लागली असती. 1 फिल्डर शॉट घेऊन खेळले, पण 12वा खेळाडू त्यांनी प्रॉपर ड्रेस कोड मध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवलाय. परवा अगदी समीर सर इंस्टाग्रामवरती व्हिडिओ देखील चर्चेत होती. 7 खेळाडूंसहित एका संघाने सामना जिंकला देखील. फक्त 7 खेळाडू त्या संघाचे मैदानावरती उतरले आणि 2 राऊंड जिंकले होते. दुसऱ्या राऊंडला जरूर त्यांचे 9 खेळाडू झाले. पहिल्या राऊंडला फक्त 7 होते, दुसऱ्या राऊंडला 9 खेळाडू आले होते, तरी देखील 2 राऊंड त्या संघाने जिंकले होते. त्यामुळे जिद्द असेल मनामध्ये, ती संघर्ष करण्याची ताकद असेल तर कोणतेही अडथळे तुम्हाला रोखू शकत नाही. हिमालय पर्वता एवढं जरी समोर आव्हान असलं तरी ते सहज सर करता येतं. यावेळेस स्लॉट मध्ये होता, पाठवलाय ऑफ साइडला. जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला प्रेक्षक कक्षाच्या समोर. बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला बॉल डीप मध्ये, फिल्डर सेकंडचा कॉल. आता 2 मिळतील पुन्हा. बॅकअप दोन्हीकडे होतं, थ्रो का केला नाही आता हा प्रश्न पडलाय. थ्रो करणं गरजेचं होतं, दोन्ही बाजूला बॅकअप होतं. स्ट्रायकिंग एंड वरती पण 2 जण बॅकअपला होते आणि नॉन स्ट्राईकला देखील 2 फिल्डर बॅकअप साठी होते, तरी देखील तिथून थ्रो आला नाही. ही महत्वपूर्ण बाब राहिली. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 15 धावा पटलावरती आपण पाहतो 39 करायचा. त्यामुळे रिक्वायर्ड रेटला अनुसरून तुम्हाला मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. ओ काय घडले, वेस्ट साइड बीमर करार केला अंपायरने. कनेक्ट झाला असता तर कदाचित फारशा धावा मिळाल्या असत्या, पण आता 39चा पाठलाग करताना बीमर आलाय. धावा संख्या झालेल्या त्या 16-23 धावांची अजूनही गरज हा मॅच मध्ये. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची पूर्णतः आता मिळालेली आहे मुभा. या मोठ्या फटक्याच्या शोधात स्ट्रायकिंग इन मध्ये बॅट्समन देखील असणार, बिकॉज एखादा मोठा हिट या मॅचला पूर्णपणे मिळून जाईल कलाटणी, आणि त्या मोठ्या फटक्याच्या शोधात फ्री हिट बॉल आहे सुवर्ण संधी फलंदाजाकडे. ओ अगदी खोलात फ्री हिट आहे, विसरला होता फलंदाज, आणि ते फलंदाज बाद आहे. रन आउटच्या स्वरूपात विकेट आपल्याला पाहायला मिळते. आसमान से गिरे और खजूर में अटके, ही परिस्थिती सध्या. बोल्ड झाले होते, बचावले गेले, फ्री हिट होता, पण रन आउटची संधी मात्र गोलंदाजानं हुकवली नाही. विकेटचा पतन धक्का क्रमांक 1. ऑनसाइडला घ्यायचा होता यावेळेस. सिली पॉइंट मध्ये बॉल, स्वतः विकेट कीपर तिथे जातात, गॅदर करतात. लेग बायस. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव. पुढे बॉल, पुन्हा एकदा गुड लेंथ वरून टॉस होणारा. चांगली बॉलिंग आपण पाहतोय, लेंथ चा वापर अगदी योग्य केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून.
अचूक लेंथ वरती टप्पा आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉलचा वापर चांगला केलाय. जी टेस्ट मॅच लेंथ ज्याला म्हटलं जातं, जी नेहमी जी अशी लेंथ आहे जिथून बॉलच्या बाउन्सचा अंदाज लावणं फार कठीण असतं. तिथून चेंडू राईज होणार आहे की खाली राहणार आहे या गोष्टींकडे पाहणं आणि त्याचा अनुमान लावणं फार कठीण. चला पाणी घेऊन जा लवकर जरा प्लीज. ऑन साइडला पुल करायचा होता. शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये सिंगल कंप्लीट केली जाईल. यावेळेस योग्य केलं शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरनं, बिकॉज बॅकअप नव्हतं मागे. बॅकअप नव्हतं स्ट्रायकिंग एंडला. चांगलं केलं शॉर्ट फाईन लेग फिल्डरने. जो थ्रो त्याने केला नाही, कदाचित मिस जर झाला असता तर अतिरिक्त धावा मिळाल्या असत्या. षटक क्रमांक दुसरं पूर्ण. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 19 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 6 बॉल 20. चला बी फास्ट. आपल्या मंचावरती काही मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीने आपण करूयात. पेशाने वकील आहेत, ॲडव्होकेट आदरणीय आपण पाहिलं तर आतिशजी पाटील यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण प्रथमतः पार पाडणार आहोत. मी विनंती करेन वन मॅन शो आमचे स्पर्धेचे जनक नितेश शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडायचा आहे. ॲडव्होकेट आहेत, पेशाने वकील आहेत, पण क्रिकेटवरती आणि खांडपे गावावरती प्रेम आहे. यावेळेस बैठक गुडघा टेकवला आणि बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर पाहुण्यांचा सन्मान वाढवणारा, स्वागत करणारा हा आलाय षटकार. शरदजी पाटील साहेबांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण पार पाडणार आहोत. आणि आपल्या मंचावरती आपण पाहिलं तर अगदी ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम आहे, भावी सरपंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय, रॉयल व्यक्तिमत्व आणि त्यांचे पिताश्री अगदी आपण पाहतो आपल्या मंचावरती विराजमान आहेत, आदरणीय शरदजी पाटील साहेब, ज्यांच्याकडून खरं तर आमच्या नितेश शेठ पाटील यांनी खरं तर सामाजिक कार्याचे धडे घेतले.
त्यानंतर समाजसेवेचे धडे ज्यांच्या खरं तर मार्गदर्शनाखाली गिरवले गेले असे आमचे शरदजी पाटील साहेब यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. धन्यवाद बाबा, आपण वेळात वेळ काढून आलात आमच्या स्पर्धेसाठी. खरं तर आपल्याच सुपुत्रानं इतकं दमदार आयोजन केलंय आणि त्यांनी केलेलं हे दमदार आयोजन पाहण्यासाठी आज त्यांचे पिताश्री आपल्या रॉयल मंचावरती विराजमान आहेत. खरं तर वडिलांना देखील कौतुक वाटावं असं कार्य आमचे वन मॅन शो नितेश पाटील करतात, पण मैदानामध्ये काय भन्नाट कार्य आपल्याला पाहायला मिळालं. टाळ्या वाजवा एकदा, व्हॉट अ ग्रेट एफर्ट. काय डाय लगावली स्वतःची विकेट बचावण्यासाठी आणि धाव पूर्ण करण्यासाठी. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. जे काही घडलं मैदानाच्या आतमध्ये, 1000 ऑफ ऍक्शन इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. काही क्षणाने अनेक घडामोडी बघा. डाईव्ह लगावली गेली तिथे बॅट्समनने काय फट आपल्याला पाहायला मिळाले. गाबाच्या नावाची टी शर्ट जेव्हा आपण परिधान करतो तेव्हा अशा प्रकारचा संघर्ष करण्याची हिंमत मनामध्ये आपोआप निर्माण होते. असे एफर्ट लावण्याची हिंमत मनामध्ये आपोआप निर्माण होते. गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्तित्वासाठी, अस्मितेसाठी प्राणपणाला लावणारे ग्रामीणचे खेळाडू आमचे काय दर्जेदार परफॉर्मन्स करतायत मैदानामध्ये. ग्रेट एफर्ट, ऍब्सोल्युटली ग्रेट एफर्ट्स. आता येणारे 3 बॉल आणि या मॅच मध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. सामना कुठे होता, सामना कुठे आलाय. रंगतदार अवस्थेमध्ये मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय. गरमागरम सामना, दुपारचं सत्र, कडाक्याचं ऊन आणि त्यामध्ये गरमागरम सामना. 3 बॉल 6. हॅमर करतोय यावेळेस. डीप मध्ये फिल्डर आहेत कव्हरला. 2 धावा घेण्याचा मानस असेल, धाडस होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. पूछो जाकर उन पंछियों से क्या करना पड़ता है घोंसला बनाने के लिए. हर बार भरनी पडते उडान, तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं. एक एक धावही फार मोलाची आहे, फार महत्वाची आहे. या मॅच मध्ये येणारे 2 बॉल विजयासाठी या मॅच मध्ये 5 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना, रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये लढत. 2 बॉल 5 धावांची गरज. फटका चांगलाय, सामना संपलाय. मॅच फिनिश. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट आउट ऑफ द पार्क. एका फटक्याने सामना संपवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करत असताना सामना जिंकलाय रियांश 11 सावे संघानं. वेल प्लेड. अभिनंदन टीम सावे, वेल प्लेड टीम सावे. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच खांडवल संघाचा आभार व्यक्त करू. आपण वेळात, योग्य वेळात उपस्थित राहिलात, चांगला संघर्ष केला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपला आभार. ऐन मोक्याच्या क्षणाला येऊन ज्यानं ताबडतोड बॅटिंग केली, 22 धावांची महत्वपूर्ण खेळी ज्याने साकारली आणि पहिल्याच 2 बॉलवरती जे 20 धावांची गरज असताना षटकार ठोकले, धावांची कोंडी फोडली. या मॅचचा देखील दिगंबर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार राहतोय दिगंबर. यायचं आमच्या मंचावरती आणि या मॅन ऑफ द मॅचचा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. और रियांश 11